हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला भंग संत श्रेष्ठ वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराया यांचा फार नाही पण 4 चरणाचा भंग आजच्या कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला आहे विठ्ठला या भंगावर तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही राम म्हटल्यावर तुम्ही राम व्हाल हे पद अंतकरणात बसले पाहिजे राम म्हणता रामाची होई जे पदी वैसोनी पदवी घेजे या वचनात चूक आहे मात्र याकरिता विश्वासाची गरज आहे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभवे पाहे राम रस पुढे जे रस राहतात ते कधीही रुचत नाही असे तुकाराम महाराज म्हणतात रामरसाची चवी अनरस रुचती केवी शेवटच्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात बाबा मी हे सर्व चोखलेले आहे या सर्वांचा एकदा मला अनुभव आलाय म्हणून मी तुम्हा सर्वांना सांगतोय तुका म्हणे चोखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे हा झाला भंगाचा सरळ सरळ भावार्थ विठ्ठला विठ्ठल तुम्ही आम्ही सर्वजण या घोर कलियुगामध्ये जन्माला आलात या कलियुगामध्ये जन्माला येऊन भगवंताचं भजन केलं पाहिजे भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे प्रभू रामचंद्रांची सेवा केली पाहिजे नाहीतर या कलियुगाचं वारं कसं वाहतं तर उलटच वाहतं आणि त्या कलियुगाच्या वारामध्ये मुलांनाही संस्कार लागत नाही आणि मुलींनाही संस्कार लागत नाही कारण या कलियुगाचं वार कसं उलटच वाहतंय सार काय सांगू तुम्हा दादा हो सारी बिघडून गेली सारी पोरं बिघडून गेली म्हणून या कलियुगामध्ये जर जन्माला आला आहात तर या कलियुगामध्ये येऊन भगवंताचं भजन करा भगवंताचं नामस्मरण करा तुम्हाला स्वतः कोण भेट द्यायला येतील तर नारायण भेट द्यायला येतील कलियुगा माझी करावे कीर्तन कलियुगा माझी करावे कीर्तन कलियुगा माझी करावे कीर्तन कलियुगा माझी करावे हे तेने नारायण दिल भेटी तेने नारायण दिल भेटी हे कलियुगा माझी करावे कीर्तन कलियुगा माझी करावे कीर्तन हे कलियुगा माझी करावे कीर्तन कलियुगा माझी करावे कीर्तन कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण दिल भेटी हे कलियुगा माझी करावे कीर्तन तेने कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलात तर भगवंताचं भजन करा भगवंताचं नामस्मरण करा नाही तर तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही जर या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलात तर भगवंताचं भजन केलं नाही भगवंताचं नामस्मरण केलं नाही तर आपला जन्म वाया जातो जन्म नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म माया नाही तरी गेला जन्म माया नाही तरी गेला सांगतो तो माझी बाबा रे विठ्ठला सांगतो तो माझी बाबा रे विठ्ठला तू माझी सांगतो तू माझी सांगतो तू माझी सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला
नाही करी गेला जन्म वाया करिता भरोभरी दुरावसी दुरी भवाची पुरी वावसी. म्हणून मी या कलियुगामध्ये येऊन भगवंताचं भजन करा, भगवंताचं नामस्मरण करा. तर एकदा प्रभू रामचंद्र लक्ष्मण आणि सीतामाता वनवासाला गेले. वनवासाला गेल्यानंतर सीतामातेचं हरण कोणी केले? रावणाने केले. आणि मग सीतामातेला लंकेत नेण्यात आले. लंकेत नेण्याकरिता एवढी वानर सेवा घेऊन लंकेत कसे जायचे हा मोठा प्रश्न पडला. पण प्रभू रामचंद्र म्हणाले की आपण लंकेत एवढी वानर सेवा घेऊन जाणारच आहोत, पण या लंकेत जाण्याकरता काहीतरी आपल्याला सेतू बनावं लागेल. त्यांनी एक काम केलं, एक पाषाण घेतलं, त्या पाषाणावर राम असं नाव लिहिलं आणि तो पाषाण पाण्यात सोडला. असं एक करता करता असे अनेक वानर त्या लंकेमध्ये गेले. म्हणजे बघा, पाषाण म्हणजे काय याचा अर्थ कळाला का? पाषाण म्हणजे दगड. त्या दगडावर राम असं नाव लिहिलं आणि तो दगड पाण्यावरती सोडला. तो दगड पाण्यावरती तरंगला आणि असं एक एक करता करता एक एक वानर लंकेमध्ये गेलं. म्हणजे बघा, राम नावामध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे. कारण दगड सुद्धा तरू शकतो. तर आपण सजीव आहे. आपण जर भगवंताचं भजन केलं, भगवंताचं नामस्मरण केलं, तर आपल्याला प्रभू रामचंद्र भेटायला काही वेळ लागणार नाही. कारण रामासारखा देव नाही, रामासारखा देव नाही, रामासारखा पती नाही, रामासारखा भक्त नाही, रामासारखा पुत्रही नाही. कारण यज्ञ करणे हे अवजड आहे, दान करणे कठीण आहे, तप करणे सोपे नाही, पण राम म्हणणे सर्वात सोपे आहे. यज्ञ करणे म्हणजे काय? तर भगवंताचं भजन करणे. यज्ञ करणे हे वजड आहे, दान करणे कठीण आहे. तुम्हाला नाही दान करता आलं, तुम्ही दान कसं करता? तर मनात विचारून आलो, मनात विचार आलो तरच दान करतात. दान करणे कठीण आहे, तप करणे सोपे नाही. तप म्हणजे काय? तर भगवंताचं भजन करणं, भगवंताचं नामस्मरण करणं, याला तप म्हणतात. तप करणे सोपे नाही, पण राम म्हणणे सर्वात सोपे आहे. तर बघा, राम हा शब्द कसा आहे? तर 2 अक्षरांचा मंत्र आहे. तर साधू संतांनी 32 अक्षरांचा मंत्र काढला. प्रवचनाला सुरुवात करण्याआधी आपण कोणता मंत्र म्हणतो? 32 अक्षरांचा मंत्र म्हणतो. तो मंत्र कोणता? हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हा मंत्र काढला. हाही मंत्र जर तुम्हाला येत नसेल, तो साधू संतांनी बारीक करण्याचा प्रयत्न केला. नंतर 22 अक्षरांचा मंत्र काढला. तो म्हणजे कोणता? श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. हाही मंत्र मोठा वाटला म्हणून साधू संतांनी बारीक मंत्र काढला. त्याच्यापेक्षा कोणता? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. हाही मंत्र मोठा वाटला. हाही जर तुम्हाला म्हणता येत नसेल, तर साधू संतांनी 6 अक्षरांचा मंत्र काढला. तो म्हणजे कोणता? रामकृष्ण हरी. हाही मंत्र मोठा वाटला म्हणून साधू संतांनी 3च अक्षरांचा मंत्र काढायचा ठरवला. कारण तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. 3च अक्षरांचा मंत्र काढला. तो म्हणजे कोणता? तर पंढरीशी पांडुरंग. त्याचा 3च अक्षरांचा मंत्र काढला. तोही जर तुम्हाला जर मोठा वाटत असेल, तर तुम्ही राम म्हटलेलं बरं. कारण तुम्हाला याच्यातला एकही मंत्र म्हणता येत नाही, एकही नाम जपता येत नाही, तुम्ही राम म्हटलेलं बरं. आणि जर तुम्हाला परमार्थ करायचा आहे ना, परमार्थ करत असताना तोंडाने कधी वाईट खायचं नाही, वाईट पियचं नाही, तर भगवंताचं भजन करून काही उपयोग होत नाही. कारण तुम्ही जर कितीही भगवंताचं भजन केलं, कितीही नामस्मरण केलं आणि संध्याकाळी जर धाब्यावर जेवायला गेले ना, तरी काही उपयोग होत नाही. कारण गळ्यात त्यासाठी आधी तुळशीची पवित्र माळ घालावी लागते, नंतर भगवंताचं भजन करावं लागतं, भगवंताचं नामस्मरण करावं लागतं, प्रभू रामचंद्रांना शरण जावं लागतं, तरच ते प्रभू आपल्याला प्रसन्न होतील. तर तुम्हाला परमार्थ करायचा आहे ना, परमार्थ चांगल्या तोंडाने करा, हाताने टाळी वाजवून. कारण टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची. राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया, राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया. हरि राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया, राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया. खाया पिया सुख से सोया, नाग जमाना खोया.
रामासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. म्हणून भगवंताचं भजन करा, भगवंताचं नामस्मरण करा आणि प्रभू रामचंद्राला कुठे साठवा? तर हृदयामध्ये साठवा. आपला विषय कोणता होता? तर भगवंताचं भजन कसं करायचं? चांगल्या हाताने करायचं. चांगला तो आपल्याला सुसज्जन असा मानव देह दिलाय. हा मानव देह देवी दिला देह भजन गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. तुम्ही जर काम करत असले तरी तर भगवंताचं भजन केलं तर कामही जोडला जातो आणि रामही जोडला जातो. कारण कामामध्ये कामामध्ये काम, 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 हे कामामध्ये काम, 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 कामामध्ये काम. काय म्हणा राम राम, काय म्हणा राम राम, काही माना राम राम, काही माना राम राम, काय म्हणा राम राम, काय म्हणा राम राम, हरी मन राम राम, काही माना राम राम. हे कामामध्ये काम, कामामध्ये काम, कामामध्ये काम, कामामध्ये काम, कामामध्ये काम, कामामध्ये काम. काही म्हणा राम राम, म्हणा राम राम, म्हणा राम राम, म्हणा राम राम, राम राम, राम राम. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. म्हणून काम करत असले तरी राम म्हणत जा. तुमचं कामही जोडलं जाईल आणि रामही जोडला जाईल. कारण रामा एवढा मंत्र सोपा कुठेही शोधून सापडणार नाही. कारण तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येथे. तर बघा, तुम्हाला जर भगवंताचं भजन करायचं असेल तर हाताने टाळी वाजवावं लागेल, मुखाने राम असं म्हणावं लागेल. तर भगवंताचं भजन करायचं असेल तर चांगल्या तोंडाने करा. वाईट जे खातात, वाईट जे पितात त्यांनी अजबतही करू नका. तर बघा, एक कुतर्की स्वभावाचा माणूस होता आणि एक सरळ स्वभावाचा माणूस होता. ते दोघंही मित्र होते आणि एकदा रस्त्यानं चालत असताना त्या दोघांचे पाय कशानं तरी भरल्यानंतर तो कुतर्की स्वभावाचा म्हणाला, काय रे आपली पाय कशानं भरले असावेत? तो सरळ स्वभावाचा म्हणाला, जाऊ दे कशानं का भरू, पण आपण घरी गेल्यावरती 2 बादल्या पायावर पाणी टाकू, आपण पाय स्वच्छ करू. तर तो कुतर्की स्वभावाचा याला राग आलेला होता. कारण त्याला सिटीतली सवय होती, त्याचे पाय भरले का त्याला आवडत नव्हतं. आणि तो सरळ स्वभावाचा होता, तो गावाकडचा होता, त्याला काहीही वाटत नव्हतं. तो पुढे चालत राहिला. चालत असताना त्याने 2 पाय वर केले आणि 2 पदार्थ तोडले. 2 पदार्थ तोडले. त्याने ते पदार्थ नाकाजवळ आणले आणि हा म्हणाला, काय हे पदार्थ माणसाचा मैल आहे. शेवटी तापला व तापला म्हणाला, भाविका विश्वासी उतरले त्यासी, तुका म्हणे नासी कुतरक्याचे कपाळी. हे काम करणं कुतरक्या माणसाचं काम नाही बाबा. त्यासाठी तुम्हाला भगवंताचं भजन करावं लागेल, भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. ज्यावेळेस प्रभू रामचंद्राला कळलं की माझ्या नावाने दगड तरतात म्हणे, माझ्या नावाने दगड तरतात. तर प्रभू रामचंद्र म्हणाले, मला एकदा प्रयोग करून बघायचा आहे का माझ्या नावाने खरंच दगड तरतात का. एके दिवशी प्रभू रामचंद्रांनी प्रयोग करण्याचं ठरवलं. अख्खे वानर झोपले, हनुमंतराय झोपले व ते गपचूप उठले व समुद्राच्या दिशेने निघाल्यानंतर हनुमंतरायांना जाग आली व म्हणाले, कुठे चालले असेल प्रभू. तेही उठले व 2 फुटाचं अंतर ठेवी तर ते पुढे पुढे चालले. चालत असताना प्रभू समुद्राच्या काठी पोचले आणि मोठा दगड घेतला. तो मोठा दगड असं पाण्यात फेकला. प्रयोग फेल गेला, दगड तरला नाही. नंतर सुपारी एवढा दगड घेतला, तो पाण्यात फेकला, तरला नाही, प्रयोग फेल गेला. मला काहीतरी भास होतोय, त्यासाठी मागे वळून बघितलं तर
हनुमंतराय हात जोडून उभे होते व प्रभू म्हणाले की हनुमंतराय मला असं कळालंय का माझ्या नावाने दगड तरतात म्हणे. म्हणे नाही बाबा, तुझ्या नामाचा महिमा कळण्यासाठी आम्हाला मृत्यूलोकामध्ये जन्म मिळालाय. तुझ्या नामाचा महिमा तुला कळणार नाही, कारण तुझ्या नामाचा महिमा तुझा न कळे मेघ श्यामा. तुझ्या नामाचा महिमा तुला कळणार नाही, कारण राम हा शब्द कसा आहे, कारण राम म्हटल्यावर तुम्ही राम व्हाल हे पद अंतःकरणात बसले पाहिजे. हेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. राम म्हणता रामजी होई रे, 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 राम रामाची होई जे पदी बैसोनी पदवी घे जे. राम म्हटल्यावर तुम्ही रामवाले पद अंतःकरणात बसवायचंय. म्हणजे बसवायचं नाही तर प्रभू रामचंद्रांची सेवा करायची, प्रभू रामचंद्रांचं भजन करायचं आणि काय करायचं तर आपल्या देहाचं सार्थक करून घ्यायचं. आमच्या शबरी मातेला कोणी सांगितलं होतं की तुला प्रभू रामचंद्र भेट द्यायला येतील म्हणून. आमच्या मातंग ऋषीने सांगितलं की बाई तुला एक ना एक दिवस प्रभू रामचंद्र भेट द्यायला येतील, त्यामुळे तू प्रभू रामचंद्रांची वाट बघ. हिला तो छंद लागला. ती रोज प्रभू रामचंद्राची वाट बघायची आणि रोज अरण्यात जायची. अरण्यात गेली की बोरं गोळा करून आणायची. बोरं गोळा करून आणली की ती एक एक बोर घ्यायची. ते जर आंबट असेल तर ते फेकून द्यायची आणि जे गोड असेल तर आपल्या प्रभू रामचंद्रांकरिता ठेवायची. असे बरेच दिवस निघून चालल्यानंतर अचानक प्रभू रामचंद्राने तिला आशीर्वाद दिला व प्रभू रामचंद्र तिला येऊन तिथं प्रगट झाले. तेव्हा शबरी मातेचं काय उजळलं होतं तर जब मेरे राम जी का आवनी होगा सबरी के कुटिया का पावनी होगा. जब मेरा जी का होगा सबरी की कुटिया का पावनी
मीठी मेरे अपने हाथों से खिलाऊंगी। आए मेरे गुलाब में आसन पे खाऊंगी मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी। साथ साथ लक्ष्मण का दर्शन होगा, जबर के दुनिया का जब मेरे राम जी का पावनी दुनिया का पावन होगा पावनी। जब वो मेरे राम जी का आवन होगा, शबर की खुटिया का पावन होगा. आमच्या महाराजांनी गोड प्रमाण दिलं, त्यांचे हे मनापासून आभार. व आमच्या शबरी माता वाट बघायच्या आणि तिला शबरी मातेला मातंग ऋषीने सांगितलं होतं तुला भेट द्यायला येतील. तेव्हा प्रभू रामचंद्रांनी तिला भेट दिली. व प्रभू रामचंद्र आल्यानंतर ती काय म्हणाली, जब मेरे राम जी का वन होगा, शबर की खुटिया का पावन होगा. ती प्रभू रामचंद्रांची वाट बघायची. प्रभू रामचंद्रांनी तिला अचानक भेट दिली. भेट दिल्यानंतर ती काय म्हणायला लागली, जब मेरे राम जी का आवन होगा. हे म्हणाल्यानंतर प्रभू रामचंद्र तिथून प्रकट झाल्यानंतर तिला आशीर्वाद दिला व तिचं भाग्य उजळलं. नंतर काय झालं तर तिला सुखाची प्राप्ती झाली. प्राप्ती झाल्यानंतर ती काय म्हणायला लागली, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. तशी मी दिवाळी करणार नाही. माझ्या प्रभू रामचंद्रांनी मला एकदा का भेट दिली का तिथून पुढे माझी सुखाची प्राप्ती होईल. आणि सुखाची प्राप्ती झाली का मी माझ्या कामाला लागेल. काम म्हणजे काय तर भगवंताचं भजन करेल, भगवंताचं नामस्मरण करेल. आता तुलसीदासांना रामाचे दर्शन झाले. रामाचे दर्शन झाले म्हणजे काय तर ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. वाऱ्यासारखी म्हणजे तर मी तुम्हाला सांगितलं आमक्या आमक्याचं असं झालंय, तमक्या तमक्याचं तसं झालंय, तू कोणालाही सांगू नको. ती तिला तिच्या मैत्रिणीला सांगेल आमक्या आमक्याचं असं झालंय, तमक्या तमक्याचं तसं झालंय, तू दुसऱ्याला सांगू नको. असं करत करत अख्ख्या गावाला कळतं. तसं तुलसीदासांना रामाचे दर्शन झाले. ही बातमी सगळ्यांना वाऱ्यासारखी पसरली. नंतर एक मारवाडी होता. तो प्रभू तुलसीदासांकडे गेला व म्हणाला, तुलसीदास तुमच्यासाठी मी 2 लाख रुपये घेऊन आलोय, मला तुम्ही रामाचं दर्शन करून द्या म्हणे. ते तुलसीदास म्हणाले, अरे बाबा मी जर रामाचं दर्शन जर पैशाने करत असेल तर या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या मृत्यूलोकामध्ये किती श्रीमंत लोक आहे रे बाबा, मी काय पैशानं रामाचं दर्शन करून देत नाही म्हणे. तुलसीदास मला काही करा पण मला रामाचं दर्शन करून द्या म्हणे. म्हणे कसे करायचं, रामाचं दर्शन तर पैशाने होत नाही बाबा म्हणे. तुलसीदास म्हणाले, तुला रामाचे दर्शन होणार नाही, तू एक काम कर, भगवंताचं भजन कर, भगवंताचं नामस्मरण कर, तुला काही रामाचं दर्शन होऊ शकत नाही. म्हणजे तुला करायचंच ना रामाचं दर्शन. तुलसीदास आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी एक भाला आणला. तो भाला रोवल्यानंतर त्याला सांगितलं की तू या पिंपळाच्या झाडावरती चढायचं, 4 फूट लांब या झाडावरती चढायचं आणि तिथून उड्या भाल्यावरती मारायची. तर तो मारवाडी म्हणाला, तुलसीदास तुम्हाला नाही रामाचे दर्शन करून देता आलं तर नका करू, पण मला मारायचा प्रयत्न नका करू. त्यावेळेस तुलसीदास म्हणाले, अरे बाबा तुला मारायचा प्रयत्न मी करत नाही, मला मारून तुझं काय होणार नाही, माझ्या डोक्यावरती उलट पाप चढेल, मला तुला मारायचं नाही, मला तुला रामाचं दर्शन करून द्यायचंय. त्यावेळेस तो मारवाडी घाबरला आणि निघाल्यानंतर रस्त्यामध्ये एक क्षत्रिय भेटला. म्हणे कुठं गेला होतास मित्रा. म्हणे तुलसीदासांकडे गेलो होतो 2 लाख रुपये घेऊन, पण ते काही रामाचे दर्शन करून द्यायला नाही म्हणतात. म्हणे का नाही म्हणतात. म्हणे त्यांनी भाला रवलाय, त्या पिंपळाच्या झाडावरती चढायचं आणि तिथून उडी मारायची. तर क्षत्रिय म्हणा, चल बघून तरी येऊ एकदा. तर दोघंही गेले व तुलसीदासांकडे गेले व तुलसीदासांना म्हणाले, तुलसीदास आम्ही तुम्हाला 2 लाख रुपये दिले तरी तुम्हाला रामाचे दर्शन करून दिलं का आले नाही. त्यावेळेस तुलसीदास म्हणाले, बाबा किती वेळा सांगू, पैशाने रामाचं दर्शन होत नाही. त्यावेळेस क्षत्रिय म्हणाला, तुलसीदास आता काही करा, त्याला नाही करून देता आलं रामाचं दर्शन, आता मलाही करून द्या. त्यावेळेस तुलसीदास म्हणाले, तू एक काम कर, या पिंपळाच्या झाडावरती चढ आणि तिथून उडी मार.
त्यावेळेस तू घाबरला नाही, तो पिंपळाच्या झाडावरती चढला, तिथून उडी मारतात, तिथे प्रभू रामचंद्र प्रगट झाले. प्रगट झाल्यानंतर त्याला सुखाची प्राप्ती झाली आणि सुखाची प्राप्ती झाल्यानंतर तो तिथून पुढेच भगवंताचं भजन करायला तयार झाला. हेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे. विश्वाची अनुभव पाहे, टाळ टाळ हा. विश्वाची अनुभव पाहे, विश्वाची अनुभव बाबा पाहे, ऐसे सुख जय हो. आहे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वाची अनुभव पाहे, विश्वाची अनुभव पाहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे. हे ऐसे सुख वचनी आहे. विश्वास अनुभव पाहे, विश्वास विश्वाची अनुभव पाहे, विश्वाची अनुभव पाहे, अनुभव पाहे. ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभवे पाहे. म्हणून संग संतांची करा, सेवा आई वडिलांची करा आणि भजन एकदा सर्वांनी देवाचं करा. सगळ्यांनी आपले आपले हात वर घ्या, सगळ्यांनी भगवंताचं भजन करायचं, एकाने हात खाली घ्यायचा नाही. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. हार घालण्यासाठी महाराजांना हार घालण्यासाठी सौ नंदा बबन गोसावी या भगिनीला विनंती आहे, पुढे यायचं आहे. महाराजांना हार घालण्यासाठी सौ नंदा बबन गोसावी या भगिनीला विनंती आहे का हार घालण्यासाठी पुढे यायचं आहे ताबडतोब. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. हरि जय 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 जय. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. नंदा बबन गोसावी चला पुढे चला. या ठिकाणी या कीर्तनकार बालकाला हार घालण्यासाठी विठोबा रखुमाई. हरि जय. हात वर घ्या, वर, हात वर. हरि निवृत्ती मुरलीधर चकोर.
भगवंताचं भजन करा, नामस्मरण करा आणि सेवा आई वडिलांची करा. आत्ताच मस्त विठोबा रखुमाई झालं, एकदम छान मुलींनी नाच पाऊल्या खेळण्याचं काम केलं, म्हणून त्यांच्या एकदासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा बरं. उत्तम हा चैत्र मास, उत्तम हा चैत्र मास, उत्तम चैत्र मास. फुलं वाटत फुलं वाटते नाही फुलं वाटत. उत्तम हा चैत्र मास, उत्तम चैत्र मास. उत्तम हा चैत्र मास, उत्तम चैत्र मास. ऋतू वसंताचा दिवस, 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 ऋतू वसंताचा दिवस. शुक्ल पक्ष ही नवमी, शुक्ल पक्ष ही नवमी, शुक्ल पक्ष ही नवमी, उभे सुरवार योगी, उभे सुरवर योगी, उभे सुरवार येऊनी, उभे सुरवार येऊनी, उभे सुरवार येऊनी, उभे सुरवार येऊनी. माझ्या नासी दिनकर, भाग्याची दिनकर, माझ्या नासी दिनकर, भाग्याची दिनकर. पळ भरी होय स्थिर, पळ भरी होय स्थिर, पळभरी होय चिर, पळभरी होय चिर, पळभरी होय चिर, पळभरी होय चिर. धन्य मीच त्रिभुवनी, धन्यानी त्रिभुवनी, धन्य मीच त्रिभुवनी, धन्यानी त्रिभुवनी. माझे वंशी चक्रपाणी, 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 माझे वंशी चक्रपाणी. सुशोभित दाही दिशा, शोभित दाही तुझा, सुशोभित दाही दिशा, शोभित दाही तुझा. आनंद नर नारीच्या, आनंद नर नारीच्या, आनंद नारीचा, आनंद नारीचा, आनंद नारीचा, आनंद नारीचा. नाही कौशल्येची भान, नाही कौशल्याचे भान, नाही कौशल्येची भान, नाही कौशल्याचे भान. गर्भी आले नारायण, 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 गर्भी आले नारायण. शुक्ल पक्ष ही नवमी, शुक्ल पक्ष ही नवमी, शुक्ल पक्ष ही नवमी, शुक्ल पक्ष ही नवमी. उभे सुरवर योगी, उभे सुरवर योगी, उभे सुरवर येऊनी, उभे सुरवर येऊनी, उभे सुरवर येऊनी, उभे सुरवर येऊनी. अयोनि संभव, अयोगी संभव, अयोनि संभव, अयोगी संभव. प्रगटला राघव, प्रगटला राघव, प्रगटला नारायण, प्रगटला नारायण, प्रगटला नारायण, बघातला नारायण. कुंडली गौरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय. अयोध्या नगरीत आनंद झाला, मातेची पुण्याई आणि फळाला. नगरीत आनंद झाला, मातेची पुण्याई आणि फळाला, अयोध्या नगरीत आनंद झाला, मातेची पुण्याई आणि फळाला. अयोध्या नगरीत आनंद झाला, मातेची पुण्याई आणि फळाला, पुत्ररत्नाचा लाभ झाला, रामचंद्र नाव शोभे बाळाला, जो बाळा जो दोरे जो जो. अव शोभे बाळाला जो बाळा जो
कुलदीपक दीनानाथाचा असे बालक रघुवंशाचा कुलदीपक दीननाथाचा असे पालक रघुवंशाचा कुलदीपक दीनानाथाचा असे बालक आई आणि ब्राह्मणाचा सेवक राजा दशरथाचा जीव एक प्राण जो बाळा जो दोरे जो जीव एक प्राण जो बाळा जो दोरे जो राजा दशरथाचा तो एक प्राण तो बाळा जो दोरे जो चंद्र सूर्या परी तेजयमान पाळण्यात बाळ खेळे थाटान चंद्र सूर्या परी तेजयमान पाळण्यात बाळ खेळे थाटान चंद्र सूर्य परिचय रामचंद्र बाळ नाचती नर नारी विसरून भान अवतार घेऊन आले भगवान जो बाळा जो दोरे जो घेऊन आले भगवान जो बाळ जो दोरे जो घेऊन आले भगवान तो बाळा जो दोरे जो बारशाच्या किंदीवरून सोहळा ऋषी मुनी सारे झाले गोळा बारशाच्या किंदीवरून सोहळा ऋषी मुनी सारे झाले बालचंद्र किती वन सोहळा ऋषी मुनी सारे आले रत्न जडीत हार घालून निघाला जो जबीची नर नारी लडी बाळा जो बाळा जो दोरे जो ना देखे नारी नारी जगबाळा जो बाळा जो दोरे जो ना देखे नारी नारी जगबाळा जो बाळा जो दोरे जो नाळपणा गेले खेळ खेळता लागली चिंता राजा दशरथा बाळपण गेले खेळ खेळता लागली चिंता राजा दशरथा बाळपणा गेले खेळ खेळता लागली चिंता राजा दशरथा बाळपण गेले खेळ खेळता लागली चिंता राजा दशरथा राजाची सुनबाई शोधावी आता क्षणोक्षणी सांगे कौशल्या माता जो बाळा जो दोरे जो क्षणोक्षणी सांगे कौशल्या माता जो बाळा जो दोरे जो क्षणोक्षणी सांगे कौशल्या माता जो बाळा जो दोरे जो राजा म्हणे माझ्या भरतास द्यावे आणि रामाला बळी धाडावे राजा म्हणे माझ्या भरतास द्यावे आणि कंसाला बळी धाडावे राजा म्हणे माझ्या भरतास द्यावे आणि रामाला बळी धाडावे राजा म्हणे माझ्या भरतास द्यावे आणि रामाला बळी धाडावे दिलेले वचन पूर्ण करावे रामायणामध्ये मिळती पुरावे जो बाळा जो दोरे जो रामायणामध्ये मिळती पुराणे जो बाळा जो दोरे जो रामायणामध्ये मिळती पुराणे जो बाळा जो दोरे जो जनकपुरीच्या जनक राजाने गाजावाजा केला थाटामाटाने 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 सीता सोयंकर योजिले त्याने तेथे गेले राम योगा योगाने जो बाळा जो दोरे जो गेले राम योगा योगाने जो बाळा जो दोरे जो तिथे गेले राम योगा योगाने जो बाळा जो दोरे जो लक्ष्मण आणि सीतेची साथ घोर अरण्यात गेले रघुनाथ 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 कंदमुळे फळे खाती रात सुकर येईले वनवासात जो बाळा जो दोरे जो राहिले वनवासात जो बाळा जो दोरे जो राहिले वनवासात जो बाळा जो दोरे जो रे बाळा जो रे रे बाळा जो रे रे बाळा जो रे रे बाळा जो रे रे बाळा रे बाळा जो रे प्रभु रामचंद्र भगवान की आरती घ्या आरती त्याचा जन्म झाला जन्माच्या दिवशी शुक्ल पक्ष ही नवमी होती वसंत ऋतू होता सर्व प्रभू रामचंद्रांची वाट बघत होते सर्व देव उभे होते उभे असताना प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला जन्म झाल्यानंतर कौशल्य माता म्हणते अरे बाळा असा का जन्माला आलास आता असा का जन्माला आलात की हातात धनुष्यबाण घेऊन उभं राहिलाय तू 7 वर्षाचा झालाय ना तू आता बाळपण घे आणि लहान हो त्यावेळेस प्रभू रामचंद्र हसल्यानंतर त्यांनी बारीक फुलाचं रूप घेतलं आणि तेव्हापासून प्रभू रामचंद्र मोठे व्हायला लागले नंतर त्यांना प्रभू रामचंद्रांचा जन्म झाल्यानंतर त्रैतायुगात राक्षसांनी अनेक अन्याय अत्याचार वाढू लागले त्यामुळे देवदिकांना अनेक त्रास होऊ लागल्यानंतर त्या एकट्या रावणाने 33 कोटी देवांना बंदिवासात टाकल्यानंतर स्वतः रावण आपल्या घरची कामं 33 कोटी देवांकडून करून घेत होता हे दुःख देवांना वाटत नव्हतं की आम्हाला या दुःखातून सोडवा तेव्हा त्याने भगवंताची प्रार्थना केली की आम्हाला या दुःखातून सोडवा श्री अनंता मधुसूदना पद्मनामा नारायणा
जगद्व्यापका जनार्दना आनंद कना विनाशा सकळ देवाती देवा कृपाळू हाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा. त्यावेळेस भगवंताची प्रार्थना केली व भगवंत म्हणाले मी पृथ्वीवर जन्म घेतो, तुम्ही सर्व देव वानर व्हा. कुठे या तर पृथ्वीवर या. तर सर्व देवांनी वानर घेतले व पृथ्वीवर आले. अयोध्येमध्ये अज राजाचा पुत्र दशरथ राजा याला पुत्र संतती नव्हती. त्यांचे मूळ गुरु म्हणजे वसिष्ठ ऋषी. तो वसिष्ठ ऋषींकडे गेला व म्हणाला गुरु मला केव्हा पुत्र होतील. त्यावेळेस ते म्हणाले होतील बाबा. त्यावेळेस तो तेथून उठला व अरण्यामध्ये गेला. अरण्यामध्ये गेल्यानंतर श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना घेऊन काशी यात्रेला निघाला होता. तेव्हा श्रावण बाळाच्या आई वडिलांना तहान लागली व श्रावण बाळाचे आई वडील म्हणाले बाळा आम्हाला तहान लागली आहे, आम्हाला पाणी हवं आहे. त्यावेळेस श्रावण बाळाने आपल्या आई वडिलांना एका झाडाखाली ठेवल्यानंतर तो पाणी आणण्याकरता सरोवराच्या दिशेने निघाला. पाणी घेतल्यानंतर ते पाण्याचा डबडब असा आवाज झाला. तो आवाज दशरथ राजापर्यंत गेला. दशरथ राजा म्हणाला काहीतरी जानवर आलं असावं किंवा हरिण आलं असावं. दशरथ राजाने त्या ठिकाणी बाण सोडला, त्या दिशेने बाण सोडला. तो बाण श्रावण बाळाला लागला. श्रावण बाळ मोठ्याने ओरडू लागले मला कोणीतरी वाचवा, मला कोणीतरी वाचवा, मला कोणीतरी वाचवा. त्यावेळेस दशरथ राजाकडून श्रावण बाळाचा व्रत झाला. व्रत झाल्यानंतर ही बातमी श्रावण बाळाच्या आई वडिलांकडे गेली. तेव्हा श्रावण बाळाने दशरथ राजाला शाप दिला की आम्ही जसं पुत्र शोकाने मरतोय ना तसं तुलाही पुत्र शोकाने मरण येईल. तेव्हा दशरथ राजाला आनंद होत होता कारण त्याला पुत्र संतती होणार होती. तेव्हा दशरथ तिचं ब्रह्महत्या घडते, तिचं ब्रह्मांचा मृत्यू होतो, तिचा दुष्काळ पडतो. शुक्राने पाऊस अडवला होता, अख्खा दुष्काळ झालेला होता, पाऊसही नव्हता आणि पाणीही नव्हतं. दशरथाने आपल्या शक्तीने रथ स्वर्गात नेला. स्वर्गात नेल्यानंतर शुक्रासहन दैत्याशी युद्ध करू लागले. युद्ध करत असताना शुक्रसहन दैत्यांनी रथाचा आख मोडला. आख मोडल्यानंतर कैकेयीने त्या हातामध्ये हात घातला. हात घातल्यानंतर तिने दशरथ राजाला वाचवायचा प्रयत्न केला. नंतर दशरथ राजाचा आणि शुक्रसहन दैत्याचं युद्ध चालू होतं. युद्ध चालू असताना शुक्रसहन दैत्याचा पराजय झाला. दशरथ राजाचा सन्मान केला, सत्कार केला व देवांचे गुरु म्हणजे आमचे बृहस्पती यांनी त्याला दशरथ राजाला आलिंगन दिलं व म्हणाले तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तेव्हा आख मोडल्यानंतर काही कौशल्याने हात घालून दशरथ राजाला वाचवलं. अशा प्रकारे आमचे प्रभू रामचंद्र दशरथ राजा असे जीवन जगले. संतांनाही खूप वाईट काम देतात. ज्ञानेश्वर महाराजांना किती त्रास दिला, तुकाराम महाराजांना किती त्रास दिला हे आपण सोचवत नाही तर बाकी समाजाचे लोक सोचत होते. छत्रपती शिवाजी महाराजांना किती त्रास दिला, छत्रपती संभाजी महाराजांना किती त्रास दिला. आपल्या डोळ्यामध्ये माती गेली तरी आपल्या डोळ्यामधून खळखळून पाणी येतं, पण माझ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये सळया तापून घातल्या होत्या. आपल्या जिभी दाताखाली चंदरली तरी आपण मोठ्याने आईगा आईगा करतो, पण माझ्या संभाजी महाराजांची जीभ काटून छाटली. काय झालं आता संभाजी महाराजांना वेदना, आपल्या हाताचं कातडं निघलं तरी आपण मोठ्याने ओरडतो, पण माझ्या संभाजी महाराजांच्या अंगाला कातडच ठेवलं नव्हतं, नखही ठेवले नव्हते. 40 दिवस बांधून ठेवलं होतं. काय असेल ती संभाजी महाराजांची परिस्थिती. संतांना जो त्रास झाला, राजांना जो त्रास झाला, तो जर आपल्याला झाला तर आपण लगेच पोलीस स्टेशनला केस करतो. पण राजांना जेवढा त्रास झाला तेवढा जर आपल्याला झाला तर आजचा समाज सोचून घेत नाही. तर एखादी बाई जर गाडीवर बसली, ती गाडीवर बसल्यानंतर ती थुकली तरी आपण गाडी उभं करून तिच्यासोबत बोलतो, तिच्यासोबत भांडणं करतो. असं आमच्या प्रभू रामचंद्रांनी जीवन जगलं, आमच्या राजांनी जीवन जगलं, संतांनी जीवन जगलं. त्या संतांच्या पाऊलांवर पाऊल ठेवून आपल्याला जगायचंय, त्या संतांच्या नामाघोषावर आपल्याला जगायचंय, संतांचं भजन करायचंय, संतांचं गीत गायचंय. संतांनी जे मागणं दिलं ते मागणं आपल्या हृदयामध्ये आपल्याला ठेवायचंय आणि प्रभू रामचंद्रांना आपल्या हृदयामध्ये साठवायचंय. म्हणून मला कीर्तन करण्याची संधी दिली. तुम्हा सर्व आयोजक, नियोजक, संयोजक मंडळी तुम्हा सर्वांचे एकदम मनापासून आभार. तसेच हरिभक्तपरायण सौ अनिताताई जाधव आमची मुलींची वारकरी शिक्षण संस्था, आम्ही सर्व मुलींना या पिंपळे गावच्या सरपंच, उपसरपंच, आयोजक, नियोजक, संयोजक, मित्रमंडळी, पुरुष वर्ग सगळ्यांनी आम्हाला बोलवलं म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. कीर्तन
काढायचं का कीर्तन रंगवायचं हे मृदुंग वादकावर असतं. ज्यांनी कीर्तन रंगवायचं काम केलं हे आमचे नितीन महाराज तांबडे यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. व आपल्याच गावचं भूषण हरिभक्त पारायण गडाख महाराज यांनी गोड गायनाची साथ दिली, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. व आमचे भरत महाराज गुंजाळ अपंग असून एक पायावर उभे, 2 पायांवर उभे अपंग आहेत. तर आपण कीर्तनात बसलो तर मागं बघ पुढं बघ टाळी हो. तुम्ही मगाशी विठोबा रखमाला टाळी वाजवली बरोबर आहे. तुम्हाला हात घ्यायला खाली सांगितले होते की मी, तरी तुम्ही घेतले, तरी मी तुम्हाला काही बोलले नाही. तरी आमचे महाराज इथं उभे 2 तास उभे तरी ते अजून खाली बसले नाही. ज्यांनी माझ्या कीर्तनामध्ये गायनाची साथ दिली त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. व आमची ईश्वरीताई जाधव ज्यांनी पहिल्यांदा माझी कीर्तनाची चाल केली ती आमची मयुरीताई जगताप आणि ईश्वरीताई जाधव, त्या दोघींसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. व आपल्याच गावचं भूषण आमची भाविका दिदी, तीही पहिल्यांदा आमच्या संस्थेमध्ये होती, तिचेही मनापासून आभार. व आपल्याच गावचं भूषण कल्याणीताई सानप आणि श्रेयाताई कोरडे, जिने पहिल्यांदा पंचपदी घेतली ती श्रेयाताई कोरडे, तिचेही मनापासून आभार. व झालेले माझ्या बालबुद्धीप्रमाणे कीर्तन करण्याचा प्रयत्न केला. ज्याला 1 मुलगी असेल त्यांनी 2री म्हणून माफ करा, ज्याला 2 असेल त्यांनी 3री म्हणून माफ करा, ज्याला 4 असेल त्यांनी 5वी म्हणून माफ करा, ज्याला मुलगीच असेल त्यांनी प्रॉपर्टीचे कागद माझ्याकडे वरून आणा. असं काही करू नका. माझ्या बालबुद्धीप्रमाणे कीर्तन करण्याचा प्रयत्न केला म्हणून सर्वांचे एकदा मनापासून आभार. व सर्वांनी एकदा आपले हात वर घ्या, आपल्याला भगवंताचं भजन करायचं. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. हे रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. हे रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. हे ईश्वरी अल्लाह तेरो नाम सबको सन्मति दे भगवान. ईश्वर अल्लाह तेरा नाम सबको सन्मति दे भगवान. ईश्वरी अल्लाह तेरा नाम सबको सन्मति दे भगवान. ईश्वर अल्लाह तेरा नाम सबको सन्मति दे भगवान. हे रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 हे रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. हे राम जन्म लाग सके राम जन्म राम सके राम जन्मला. राम जन्म लाग सके राम जन्म राम जन्म लाग सके राम जन्मला. किती साबू में साबू कुणाला आज आनंदी आला आजा आनंदी आनंद झाला. हे रास खेळू चला रंग उतळू चला. रास खेळू चला रंग उतळू चला. आला हो माझा श्रीराम किती किती सांगू मी सांगू गुणाला. आजा आनंदी आनंद झाला. आनंदी आनंद झाला. आजा आनंदी आनंद. श्रीराम जय राम जय जय राम. हे राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. हे राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम मी ना आभार राहिले म्हणजे त्याची विनेकरी बाबा, त्या विनेकरी बाबासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. कारण जुनं ते सोनं पण नवं तयार होण्याचं काम या मुलीला करत असतात ताई. आणि बाबा तुमचे एकदम मनापासून आभार. तुम्ही एकदम छान गोड विना घेतला व पहिल्यांदा विना नाचून दिला ती आमची मयुरी ताई व त्यांचे मनापासून आभार. व दादांची सिस्टीम एकदम गोड आहे, एकदम गोड आवाज आहे. तुमचे एकदम मनापासून आभार. त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा.
कारण कीर्तनकाराचा आत्मा म्हणजे आत्मा नसतो तर माईक हा आत्मा असतो. म्हणून त्यांचे एकदा मनापासून आभार. व शूटिंगवाले दादांसाठी जोरदार टाळी वाजवा. कारण आपण जे कीर्तन केलंय ते परत उद्या बघण्यासाठी त्यांनी खूप छान शूटिंग केली. त्यांचे एकदा मनापासून आभार. व झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली दानेश्वर माऊली दानराज माऊली तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल बोली ले करो वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सदा नाही चालेला अधिकार मी आपला करा